रामपुरीत अवैध सावकारावर सहकार विभागाची कारवाई. अवैध सावकारांचे धाबे दणाणले. गंगाखेड तालुक्यातील रामपूर येथे अवैध सावकारी करणाऱ्या एका इसमावर आज सकाळी 8 वाजता सहकार विभागाच्या पथकाने जोरदार धाड टाकली. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध सावकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुर्गाजी शिवाजी आडे यांच्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर मंचकराव नागरगोजे राहणार दामपुरी पोस्ट सुप्पा हली मुक्काम लेक्चर कॉलनी गंगाखेड यांच्यावर धाड टाकण्यात आली. महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014च्या कलम 16 नुसार नागरगोजे यांच्या घरी झडती घेण्यात आली असून त्यात आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले आहेत. ही माहिती सहाय्यक निबंधक गंगाखेड यांना दिली. कारवाईचे नेतृत्व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी श्री संजय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक एजी निकम यांच्या नेतृत्वाखाली 2 पथके तयार करण्यात आली होती. पथकातील सदस्य BS कुरुडे, श्रीमती SS कोरे, MK सव्यत, NN पुंजारे यांच्यासह शासकीय पंच म्हणून शिक्षक दत्ता फोड, कार्यालय अधीक्षक महेश कुलकर्णी, पंचायत समिती गंगाखेड, पोलीस कर्मचारी MS माहुरे, GN पौळ, SS चिंकलवाड, श्रीकृष्ण मुंडे यांचा सहभाग होता. व्हिडिओ चित्रीकरणासाठी कृष्णा भोसले उपस्थित होते. महत्त्वपूर्ण जप्ती. झडती दरम्यान अवैध सावकारीशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. याबाबतची अधिकृत कारवाई लवकरच करण्यात येणार आहे. सावधगिरीचा इशारा. जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी नागरिकांना विनापरवाना सावकारांकडून कर्ज घेणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच परवाना असलेल्या सावकारांकडूनच अधिकृत दराने कर्ज घ्यावे असे सांगण्यात आले. व्याजदर. शासन नियमानुसार शेतकऱ्यांसाठी तारण कर्ज 9%, विना तारण कर्ज 12%, इतर व्यक्तींसाठी तारण कर्ज 15%, विना तारण कर्ज 18%. अवैध सावकारी केल्यास 50,000 रुपये दंड व 5 वर्षांचा कारावास अशी कठोर शिक्षा कायद्यानुसार निश्चित करण्यात आली आहे. शेवटचा इशारा. अवैध सावकारांनी सावध व्हावे, अन्यथा कायद्याच्या कचाट्यात सापडल्याशिवाय राहणार नाही. कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड तालुका प्रतिनिधी बाळासाहेब जंगले.